ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप कल्पनाला सांगतो, मला काय वाटतं आपण त्या एक्स्पोला जाणं कॅन्सल करूयात. त्यावेळी कल्पना म्हणते, हो मलाही तसंच वाटत. रविराज विचारतो, तुम्ही तुमच्या त्या बिझनेस एक्स्पोबद्दल बोलताय का? तेव्हा प्रताप सांगतो, हो. अरे रविराज, कसं आहे ना, आम्हा सर्वांना तेथे इन्व्हाइट केलेय. त्यावेळी रविराज सांगतो, अरे ते खूप प्रेस्टिजियस आहे, तुम्ही असं कॅन्सल करू नका. मग आता कल्पना म्हणते, भाऊजी अहो अजून प्रतिमा ती मला शुद्ध आली नाहीये, तर आम्ही कसं जाणार सांगा बरं. तेव्हा रविराज सांगतो, हे पहा वहिनी, तुम्ही सगळेजण ताबडतोब निघून इथे आलात ते माझ्यासाठी खूप आहे आणि त्यानेच मला खूप धीर आलाय. आता आम्ही सगळेजण आहोतच ना. प्रतिमाच्या जवळ काळजी करू नका, तुम्ही जा ताबडतोब त्या एक्स्पोला. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे पण आम्ही कसं जाणार? रविराज म्हणतो, प्रताप प्लीज माझ्याबरोबर ना, आता वाद नको घालूस. हा तू अरे एवढं महत्वाचं एक्स्पो तू प्रतिमासाठी कॅन्सल केलं तर तिला तरी आवडेल का ते? आणि ती माझ्यावर किती चिडेल तुम्हाला माहिती आहे का? नंतर मी तिला काय उत्तर देऊ सांगा बरं. तेव्हा अश्विन सांगतो, मम्मा डॅड मी सुद्धा इथेच आहे. प्रतिमा आत्याला जाग आल्याशिवाय मी काय इथून निघणार नाही. सो मला असं वाटतं तुम्ही एक्स्पोला जाण्यात काही हरकत नाहीये. त्यावेळी प्रताप सांगतो, हे पहा तुम्ही दोघे म्हणताय तर आम्ही जातो आता एक्स्पोला. तेव्हा कल्पना म्हणते, असं जर का असेल तर आपल्याला पटकन फ्रेश होऊन निघायला हवं, म्हणजे मग आपण वेळेत पोहोचून आहे का? तेव्हा प्रताप म्हणतो, हे बघ रविराज, प्रतिमाला कसं वाटते हे आम्हाला सतत कळवत रहा. तेव्हा नक्कीच असं. रविराज म्हणतो, आता दुसरीकडे एक्स्पो सुरू होणार असतो. तेवढ्यातच महिप्त आणि साक्षी गाडीतून तेथे येतात. मग त्यावेळी आता महिप्त इकडे तिकडे पाहतो आणि साक्षीला म्हणतो, यावेळी त्या चिचुंद्रीने ना 113% काम केलं असणार, कारण एकही सुभेदार इथे दिसत नाहीये ना म्हणून म्हटलं. तेव्हा साक्षी म्हणते, चांगली आहे गोष्ट सायली, आणि अर्जुनचा प्लॅन हाणून पाडलेला दिसतोय प्रियाने, कारण आता हा निदान एक्स्पो तो तरी आपल्याला व्यवस्थित एन्जॉय करता येईल. तेव्हा महिप्त म्हणतो, खरं आहे, चल असं म्हणून दोघेही आतमध्ये जाणार असतात. तेवढ्यातच आता प्रताप आणि कल्पना हे दोघेही गाडीतून आता त्याला येताना दिसतात. मग साक्षी आणि महिप्त अगदी डोळे मोठे करून त्यांच्या गाडीकडे पाहू लागतात. तर पुढे आता प्रताप आणि कल्पना दोघेही जेव्हा गाडीतून खाली उतरतात तेव्हा महिप्त म्हणतो, हा औषधवाला सुभेदार आणि त्याची बायको इथे काय करतीये? तेव्हा साक्षी सांगते, यांच्या येण्याने किंवा न येण्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही अण्णा तसा, कारण त्या प्रियाने ना अर्जुन आणि सायलीवर फोकस केलेला दिसतंय. तर आता प्रताप आणि कल्पना गाडीतून खाली उतरून आतमध्ये जाणार असतात, पण समोर साक्षीन महिप्त असतात. त्यामुळे ते आपले तिथेच थांबतात. आता महिप्त पुन्हा इकडे तिकडे पाहतो आणि हाणतो, बारका सुभेदार गायब आहे म्हटल्यानंतर आपलं काम अगदी 100% झालं असणार. आणि हा औषधवाला सुभेदार आहे ना, तो तर आपलं काहीच वाकड करू शकणार नाही. इकडे कल्पना म्हणते, हे पहा, हा त्या दोघांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं सरळ आतमध्ये निघून जायचं. तर ते दोघेही आतमध्ये जात असताना लगेचच महिप्त पुढे येतो आणि प्रतापला काय औषधवाले सुभेदार असं म्हणून त्याचं स्वागत करतो. मग आता काय म्हणताय, कशी काय तब्येत पाणी, धंदा पाणी कसा आहे असं म्हणून महिप्त त्यांची विचारपूस करतो आणि कल्पनाला म्हणतो, वहिनी नमस्कार. तर कल्पना रागातच त्याच्याकडे पाहते. त्यावेळी महिप्त सांगतो, तुमच्यासारखी मोठी मोठी माणस इथे येणार म्हणूनच आलो आम्ही या एक्स्पोला, नाही तर माझ्यासारखे अडाण्याचं काय इथे काम बरं. तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का? पण मी तुमचं स्वागत अगदी जोरदार करणार असं म्हणून महिप्त हात पुढे करतो आणि मग म्हणतो की वेलकम एक्स्पो औषधवाले सुभेदार असं म्हणून त्याच्याबरोबर तो हात मिळवणार असतो. पण प्रतापना हातच पुढे करत नाही. तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायली तेथे येतात. तर अर्जुन आता महिपच्या हातामध्ये हात मिळवतो आणि म्हणतो की थँक्स फॉर द
ऑर्मवेल वेलकम महिप्त शिकरे असं म्हणून आता तो लगेचच महिप्तकडे पाहतो. तेव्हा प्रताप आणि कल्पनाला सायली अर्जुन आल्यामुळे खूप आनंद होतो. तर आता महिप्त आणि साक्षी हे दोघेही अर्जुनला पाहून खूपच घाबरतात. मग आता जरा साईडला हॉल प्लीज असं अर्जुन आता महिप्तला विचारतो, कारण तुम्ही कितीही आडवे आलात ना तरी आमचं काही वाकड करू शकणार नाही. गॉट इट असं म्हणून तो महिप्तला तेथे अचानक येऊन चांगला जबरदस्त धक्काच देतो. तुमचा माझा मॉम डॅडशी काहीही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग महिपत अगदी कॅज्युअली बोलत असतो, झालं का आता मी तुमच्या आई-वडिलांशी अगदी प्रेमाने बोलत होतो, ते सुद्धा तुम्हाला पाहवत नाही का हो? झालेल्या गोष्टी आहे, जुन्यात त्या विसरून जायच्या असतात आणि माणसाने कसं पुढे पुढे चालायचं असतं. अहो असं नाही करून चालत. आता तुमचे वडील बिझनेसमन, मी सुद्धा बिझनेसमन, एकदम सेम टू सेम. तेव्हा प्रताप रागातच म्हणतोय, महिप्त तुझ्यात आणि माझ्यात ना काहीही साम्य नाहीये, त्यामुळे आमच्याबरोबर बरोबरी करण्याचा ना अजिबात प्रयत्न करायचा नाही. तेव्हा महिप्त आणि साक्षी फक्त एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा साक्षी सांगते, अण्णा चला आपण आतमध्ये जाऊयात, तुमच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. महिप्त म्हणतो, हो ना बाळा, बरोबर आहे, चांगल्याचा जमानाच नाही राहिला बाबा, चल आपली, असं म्हणून दोघेही आतमध्ये जातात. इकडे त्या बापलेकीची जोडी आतमध्ये येते. तेव्हा महिप्त पहिल्यांदा साक्षी कन्स्ट्रक्शन हा स्टॉल पाहतो. मग आता त्याबद्दल तो तिला सांगतो आणि चल बघूयात स्टॉलमध्ये नक्की काय काय आहे, असं तो तिला सांगतो. मग ते दोघेही तेथेच बिझी राहतात. बाहेर आता कल्पना विचारते, काय रे, तुम्ही दोघे येणार नव्हतात ना, मग अचानक आलात, कसा काय, आणि प्रतिमा कशी आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, सांगतो. तेव्हा आता अर्जुन सांगू लागतो, हे पहा, जेव्हा तुम्ही इकडे निघून आले तेव्हा सायली प्रतिमा जवळ बसली, तेव्हा समोर मन मोकळं करत होती की खरं तर प्रतिमा आत्या आमच्यासाठी ना आज खूप महत्वाचा दिवस होता, कारण आम्हाला त्या महिपच्या घरी जायचंय, एक खूप महत्वाचा पुरावा शोधायला. पण मी तुम्हाला सोडून असं नाही जाऊ शकणार. माझ्या वडिलांच्या जागी असणाऱ्या मधुभाऊंना सोडवण्यासाठी मी पुरावे शोधतीय आणि धडपडतीय, पण कदाचित नशिबात तर हेच असेल, आईसारख्या असलेल्या प्रतिमात्यांची मी सेवा करावी. मग आता असं म्हणून सायली अर्जुन तेथेच थांबण्याचा निर्णय घेतात. आता प्रतिमा ही शुद्धीवर येते. तेव्हा सायली अर्जुनला खूपच आनंद होतो. सायली तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि विचारते, प्रतिमा आत्या बरे आहात ना तुम्ही? तर सायलीला समोर पाहून आता प्रतिमाला देखील तेवढाच आनंद होतो. ती म्हणते, सायली तुम्ही कधी आलात? सायली सांगते, अहो कालच रात्री आम्ही आलो. मग अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. अर्जुन म्हणतो, मी सर्वांना बोलवतो. तर सायली आता विचारते, तुम्हाला कसं वाटत प्रतिमात्या? तेव्हा मला आता बरं वाटते असं आता ती सांगते. मग त्याचवेळी रविराज, सुमन आणि घरातील सगळेजण तेथे येतात. तेव्हा रविराज विचारतो, प्रतिमा बरं वाटते ना तुला आता? तेव्हा ती म्हणते, हो मला अगदी बरं वाटते. तेव्हा सुमन सांगते, ही आनंदाची बातमी ना यांना सांगून येते. तेव्हा रविराज म्हणतो, अग त्याला कळेलच ना आपोआप. मग रविराज सांगतो, अग प्रतिमा कसा आहे ना? सगळे लोक जागेच होते. रात्रभर कुणी अजिबात झोपलंच नाही. प्रताप आणि कल्पना ते सुद्धा इथेच थांबले होते, पण त्यांना आज ना कुठेतरी एक्स्पोला जायचं होतं आणि ते अजिबात जायला तयारच नव्हते. मी स्वतः आत्ताच त्यांना पाठवले तिकडे. तेव्हा प्रतिमा विचारते, काय अर्जुन, सायली तुम्हाला नव्हतं जायचं का त्यांच्याबरोबर? तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात आणि आपले गप्प राहतात. मग पुढे अर्जुन म्हणतो, चुली जायचं होतं, पण तुझी तब्येत सर्वात जास्त महत्वाची आहे, तर नॉर्मल हो, मगच पुढे पाहू काय करायचं ते. प्रतिमा सांगते, अरे अर्जुन बाळा, मी नॉर्मलच आहे, तुम्ही दोघेही तुमच्या कामाला जा आता. तेव्हा सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या राहू द्यात. तेव्हा सायली, आता मी रागवेन हा, असं प्रतिमा म्हणते. अगं माझ्यामुळे तुमचं काम अडते, या विचाराने मी आणखी आजारी पडेन ग सायली. तेव्हा सायली म्हणते,
असं नका ना म्हणू प्रतिमा. आत्या तेव्हा प्रतिमा हट्टानेच म्हणते मग तुम्ही जा बघू सायली. तेव्हा अर्जुन पुन्हा पुन्हा विचारतो आत्या नक्की जाऊ ना. तेव्हा हो अगदी नक्की जा मग आता काळजी घ्या आता सायली सांगते येतो. हा मी असं म्हणून सायली, अर्जुन प्रतिमा रविराज सुमनच्या निरोप घेऊन जायला निघतात आणि अर्जुन हे सगळं काही आता कल्पनाला सांगतो. त्यामुळे आता कल्पना खुश होते आणि म्हणते की प्रतिमाला बरं वाटलं ना. हे ऐकूनच मला खूप आनंद झाला, कारण माझं काय आता ह्या एक्झिबिशनमध्ये लक्षच लागलं नसतं तरी. महिप्त आता थोडा बाजूला होतो. मग आता तो प्रियाला कॉल करतो. प्रिया मात्र अगदी गाढ झोपलेली असते. महिप्तने कॉल केल्यानंतर ती फोन पाहते आणि म्हणते की हा महिप्त काय मला झोपू देणार नाही. असं म्हणून ती कॉल रिसीव्ह करत गुड मॉर्निंग असं म्हणते. महिप्त अगदी शांतपणे म्हणतो गुड मॉर्निंग, आणि माझी मॉर्निंग तर गुड झालेलीच आहे, कारण तुझ्यावर एकदा भरोसा टाकला ना की मी बिनघोर होऊन जातो आणि माझ्या डोक्याला काही तापच राहत नाही. तेव्हा प्रिया आता हसते आणि म्हणते काय हो पहाटे पहाटे माझं कौतुक करायला फोन केलात का. तेव्हा महिप्त म्हणतो हो पहाटे पहाटे का. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी ही पहाटच असणार ना. अरे देवा, आता झोपमोड झाली की काय तुमची राणी साहेब. या गुलामाला आता माफ करा, कारण मला ना प्रायश्चित्त घ्यायचे, त्यामुळे ताबडतोब मला भेटायला ना तुम्ही निघून या. तेव्हा प्रिया आता अजूनच खुश होते आणि विचारते काय हो माझा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून तुम्ही पार्टी वगैरे देता की काय. अहो चालेल चालेल, पार्टीसाठी नक्कीच येईल मी असं म्हणून ती खुश होते. त्याचवेळी महिप्त आता हस्त म्हणतो देणार पार्टीसुद्धा देणार. महिप्त शिखरे हा 113% पार्टी देणारच, कारण तुम्ही एवढं भारी प्लॅनिंग केलं. एवढा मोठा प्लॅन करून देखील सायली आणि अर्जुन एक्स्पोला पोहोचले, मग पार्टी तर देणारच ना. तर आता इकडे प्रिया आळस देत असते, पण तिची आता झोपच उडते आणि ती आता उठून बसते आणि विचारते काय सायली आणि अर्जुन तिकडे पोहोचले हे कसं शक्य आहे. तेव्हा कसे पोहोचले, काय पोहोचले हे तर मला माहीत नाही, परंतु त्याची उत्तर तू मला द्यायची आहेस. आणि खास महिप्त शिखरेच्या अंदाजात पार्टीसुद्धा घ्यायची असं महिप्त चांगल्याच तिला धमकाव होतो. प्रिया खूप घाबरते आणि म्हणते नको नको, मला पार्टी वगैरे काहीही नको. प्रिया म्हणते की आता इथे काय गोंधळ झालाय ना. तो अगोदर निसरते आणि मगच मी एक्स्पोला पोहोचते. तेव्हा मात्र महिप्त रागातच आता फोन ठेवतो. दुसरीकडे सायली सांगते हे पहा प्रतिमा, त्यांनी हाला एवढा आग्रह केला ना, मग म्हटलं की एक्स्पोला जावंच. तेव्हा प्रताप सांगतो की उत्तम केलंत तुम्ही दोघेही इथे एक्स्पोला आलात ना, खूप छान काम केलंत. पण चला आपण आतमध्ये जाऊयात. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच. तेव्हा कल्पना आणि प्रताप दोघेही आतमध्ये जायला निघतात. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते आणि म्हणते सगळ्या अडचणी पार करत आपण इथपर्यंत तर आलो आहे. आता बघाच पुढच्या सगळ्या गोष्टी कधी आपल्या मनाप्रमाणे होणारच. तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच होतील, कारण महिप्त आणि साक्षी इथे असताना आपण वेळ काढून नक्कीच त्यांच्या घरी जाऊयात. त्यांना वाटेल की आपण इथेच कुठेतरी आहोत, पण तेवढ्या वेळामध्ये आपण आपलं काम करून पुन्हा येऊ. तेव्हा सायली हो असं म्हणते. मग दोघेही आतमध्ये जातात. तर आता अर्जुन सायली आतमध्ये येतात आणि कल्पना प्रताप कुठे आहे हे अगोदर पाहतात. महिप्त त्यांच्याजवळ तर नाही ना हे सुद्धा अगोदर चेक करून घेतात आणि मग नंतर वेगवेगळे स्टॉल पाहू लागतात. आता वेगवेगळे स्टॉल पाहत असताना अर्जुन सायलीच लक्ष सारखं महिप्तकडे असतं. तरीकडे आता प्रियाही अगदी डोळे चवळतच प्रतिभाकडे आलेली असते आणि म्हणते आई अगं तू शुद्धीवर आली, तुला बरं वाटते आता. तुला सांगू अगं रात्रभर तुझ्या काळजीने ना माझ्या डोळ्यालाच डोळा लागला नाही सांगतो. सुमन येऊन गेली तुझ्या रूममध्ये, पण तू अगदी गाढ झोपली होती. एवढी आजारी असताना तुला गाढ झोप लागतेच कशी ग असा प्रश्न तो प्रियाला करतो. तेव्हा प्रिया जरा घाबरत. तेव्हा प्रिया सांगते बाबा आम्ही कुठे झोपले होते,
अहो मी तर अगदी रात्रभर जागीच होते, मला ना अगदी पहाटे डोळा लागला असे आणि जशी जाग आली ना तशी धावतच आईकडे आले. बरं बाकी सगळे कुठे आहे असं ती विचारते तेव्हा आता अश्विन सांगतो सुमन काकू पुन्हा प्रतिमा आत्यासाठी मऊ भात बनवायला गेली आहे आणि बाकी घरचे सगळे जण एक्स्पोला गेले आहेत. तेव्हा प्रियालाही आता जबर धक्का बसतो आणि ती विचारते हो का म्हणजे आता सगळे तिथे सुभेदारांचे जाणता धाकटा मुलगा आणि धाकटी सून गेली नाही कसं दिसत ना ते. तेव्हा प्रतिमा विचारते काय रे म्हणजे तुम्हाला सुद्धा आमंत्रण होतं का. तेव्हा प्रिया आपली हो म्हणते तर अश्विन सांगतो अगं प्रतिमा ते आमंत्रण वगैरे काही नव्हतं तर डॅडला म्हणाले होते की विथ फॅमिली तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. मग आता प्रिया म्हणती अश्विन अरे त्याचा अर्थ तोच होतो ना अगदी सगळ्यांनाच इन्व्हाइट केलं. मग आता बघा ना बाबा जर सुभेदारांची सर्व फॅमिली तिथे दिसली नाही तर बाबांच किती इम्प्रेशन बॅड पडेल ना असं ती आता सांगण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की हिला एक्स्पोला काहीही करून जायचंय, हिला आईची काळजी नाहीये. मग रविराज म्हणतो रूममध्ये अगदी गाढ झोपली होती आणि आता आईच्या औषधं पाणी बघायचं सोडून तुला तिकडे एक्स्पोला जायचंय का असं म्हणून रविराज आता तिला चांगला सुनावतो. तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि एकदमच गप्प राहते कारण रविराजने बरोबर आता तिच्या मनात काय आहे ना ते ओळखलेलं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते अहो काय हरकत आहे, ला थोडा काही त्रास झाला मग मुलं सगळी त्यांची कामधंदे सोडून इथे माझ्याजवळ बसून राहणार आहेत का. तेव्हा प्रिया निर्लज्जासारखी विचारते म्हणजे आई आम्ही एक्स्पोला गेलं तर चालणार आहे का तुम्हाला. तेव्हा प्रतिमा जेव्हा हो म्हणते तेव्हा प्रियाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. तर अश्विन सांगतो नाही मला अजिबात चालणार नाही हा. तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे अश्विन, तुला जर आता ऐकायचंच नसेल, तुला जर माझ्याबरोबर एक सपोला यायचंच नसेल तर मी त्या ऑर्गनायझरला कॉल करते आणि त्यांची माफी मागते बाबा की तुम्ही एवढं बोलवलं पण आम्हाला यायला जमलं नाही असं म्हणून ती आता नाराज होत प्रतिमा म्हणते अग तन्वी त्याची काहीही गरज नाहीये, तुम्ही दोघेही खरंच ज्या कारण मी अर्जुन आणि सायलीला हेच सांगितलंय तेव्हा अहो तुम्ही तरी सांगा ना त्यांना आता प्रतिमा म्हणते. त्यावेळी रविराजचा नाईलाज होतो. मग तो म्हणतो अश्विन ठीक आहे बाबाजा, तुझ्या बायकोची नको इच्छा मोडू जा, आता ही सांगतीये ना तर जाऊन ये बाबा. प्रियाला आता खूपच आनंद होतो. ती म्हणते येते हा मी पटकन तयारी सुद्धा करून घेते आणि ती अश्विनला म्हणते अश्विन तू सुद्धा रेडी हो, आपण पटकन निघूया. चालेल ना. आता नाईला जण त्या बिचायाला होच म्हणावं लागतं. मग अश्विन आता प्रतिमाला म्हणतो प्रतिमा त्या खाऊन घे आणि त्यानंतर नीट गोळ्यासुद्धा घ्या. मग आता तो रविराजला सांगतो की रविराज राज काका काहीही लागलं ना तरी मला लगेच कॉल करा, हा मी लगेचच येईल इकडे. तेव्हा रविराज म्हणतो हो तू काळजी करू नको अश्विन, तू जा आणि एक्स्पो एन्जॉय कर. आता प्रियाची इच्छा आहे म्हटल्यानंतर जाव तर लागेलच ना. तर दुसरीकडे एक्स्पोमध्ये आता मोठे बिझनेसमन हे येत असतात. तर आता इकडे अर्जुन सायली जेव्हा ते स्टॉल पाहत असतात ना तेव्हा मात्र त्या दोघांची नजर महिप्ताने साक्षीवर असते. मग आता ते दोघे जेव्हा त्यांच्याकडे पाहतात तेव्हा महिप्तसुद्धा आणि साक्षीसुद्धा सारखे अर्जुनकडे पाहत असतात, अगदी त्यांच्यावर नजर रोखूनच असतात. हे काही गडबड गोंधळ करणार नाही ना याच विचारात असतात. तर आता दुसरीकडे पूर्णा आजी ह्या आपल्या रूममध्ये बसलेल्या असतात. तेवढ्यातच आता काहीतरी मोबाईलचा आवाज येत असतो, पण तो रिमाइंडर असतो. त्याचवेळी पूर्णा आजी इकडे तिकडे पाहतात आणि मोबाईल कुठे गेला बाई असं म्हणून त्या आता पाहत असतात, पण त्यांना जागेवरून व्यवस्थित उठता येत नसतं. पटकन तेवढ्यातच आता अस्मिता तेथे येते आणि विचारते काय आजी काय चाललंय. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात बरं झालं बाई तू आलीस, इथे तर कोणीच नाही, मला मोबाईल द्यायला बघ बरं कुणाचा फोन आलाय का काय. तेव्हा आता ती म्हणते
की हो बघते हा असं म्हणून ती मोबाईल चेक करते आणि म्हणते, अगं आजी रिमाइंडर आहे, रिमाइंडर कोणाचा कॉल वगैरे नाही आला, तुझ्या गोळ्या खाण्याची वेळ झाली ना, तो रिमाइंडर आहे आणि तू कधी लावायला शिकलीस असं ती विचारते. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, बाई मी नाही, तो रिमाइंडर वगैरे लावायला शिकले आणि मला त्यातलं काही येत सुद्धा नाही. मग आता त्या विचार करतात आणि म्हणतात की मला काय वाटतं अस्मिता, हा उद्योग ना त्या मुलीचाच असणार. तेव्हा अस्मिता विचारते, कोणत्या मुलीचा? तेव्हा अगं अर्जुनच्या बायकोचा उद्योग असणार हा असं पूर्णा आजी सांगतात. अगं जेव्हा मी पहाटे झोपेत होते ना तेव्हा ती येऊन गेली असं मला भास झाला आणि तिकडे माझ्या ड्रॉवरच्या जवळ ना काहीतरी खुडबुड चाललं होतं. तिचं मग अस्मिता लगेच तीच सायलीबद्दल निगेटिव्ह विचार करत म्हणते, अय्या ती काही घेऊन तर नाही गेली ना आजी असं म्हणून ती इकडे तिकडे आताळ ड्रॉवर जवळ शोधू लागते की सायली काही घेऊन गेली. मात्र पूर्णा आजी आता काहीही बोलत नाही आणि मग त्यानंतर अस्मिता आता पूर्णा आजींच्या गोळ्या घेऊन येते आणि म्हणते, आजी बघ हे तुझ्या सगळ्या गोळ्यांना वेगवेगळ्या करून ठेवल्या आहे तिने, कारण रिमाइंडर वाजल्यानंतर कोणती गोळी कधी घ्यायची आहे ना ते लिहिलीये. तेव्हा पूर्णा आजी आता अस्मिताकडे पाहतच राहतात आणि सायलीचा विचार करतात आणि मग भूतीला म्हणतात, काय गाता कोणती गोळी घ्यायची आहे ती देवर मला. तेव्हा अस्मिता हो म्हणते आणि पूर्णा आजींना गोळ्या देते. दुसरीकडे आता महिप्त आणि साक्षी हे दोघेही प्रताप जवळ पुन्हा एकदा जातात, पण अर्जुन सायली त्यांच्या दोघे मध्येच येतात. त्यामुळे आता महिपच्या साक्षीचा नाईलाज होतो. मग ते सगळेच जण अगदी वेगवेगळ्या दिशेला जातात. त्यावेळी अर्जुन आणि सायलीची नजर फक्त महिप्तवर साक्षीवर असते, जेणेकरून त्यांनी काहीही गडबड करू नये आणि प्रताप व कल्पनाला काही बोलू नये. आणि त्याचबरोबर त्यांच्या मनात हेही असतं की बरोबर महिप्त साक्षीची दिशा भूल करून आपल्याला इथून सटकायचं आहे, पण त्यांना असंही भासवायचं आहे की आम्ही इथेच आसपास कुठेतरी आहोत. म्हणून सायली, अर्जुन